कोकणातील या 900 वर्षापूर्वीच्या प्राचीन मंदिराची स्थापत्यकला व बांधकाम शैली पाहून मित्रांनो मी भारावूनच गेलो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आसोळ या गावातील हे श्री देव नारायण मंदिर तुम्ही पाहिलं आहे का मित्रांनो? या मंदिरातील श्री देव नारायणची सुंदर व विलोभनीय मूर्ती ही 900 वर्षापूर्वीची हरिहरेश्वर स्वरूपातील शालिग्राम पाषाणाची मूर्ती आहे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आसोळी हे गाव राज्यात अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सुरंगी वृक्षासाठी प्रसिद्ध आहे. आसोळी गावामध्ये या फुलांचे व्यापारीदृष्ट्या उत्पादन केले जाते. मित्रांनो, आसोळी गावातील हे श्री देवनारायण मंदिर कोकणातील प्राचीन व प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर आहे. कोकणातील स्थापत्यकलेचा समृद्ध वारसा म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. तर मित्रांनो, आता आपण आहे मंदिराच्या परिसरात. आता आपण आतमध्ये जाऊया. आपण पूर्वी आतमध्ये गेलो होतो, पण देवाचं जे आहे ते आरतीची तयारी चालू आहे आणि सकाळची टाईम असल्यामुळे तुझ्या आतमध्ये साफसफाई चालू आहे. त्यासाठी आपण थोडं बाहेर थांबलो आहे. आता आपण थोड्या वेळात आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो की मंदिर किती सुंदर आहे. तर तोपर्यंत तुम्हाला बाजूचा परिसर दाखवतो. मित्रांनो, हे मंदिर वेंगुर्ल्यापासून 14 किलोमीटर व सावंतवाडीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराला चारही बाजूनी तटबंदी आहे. मंदिराचे प्रवेशद्वार एखाद्या गडकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणे भासते. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आहेत व कमानीच्या वरील भागात गणेश मूर्ती आहे. प्रवेशद्वाराचे बांधकाम दगडी व नक्षीदार कलाकुसर युक्त आहे. या मंदिराची रचना मुख्य मंडप, 2 सभा मंडप, अंतराळ व गर्भगृह अशा प्रकारचे आहे. सभा मंडपात प्रवेश करतात आपल्याला मोठे दगडी स्तंभ नजरेस पडतात. हे स्तंभ अखंड शिळेत कोरलेले आहेत. मित्रांनो, हे खांब आणि त्यांची रचना हेमाडपंथी स्थापत्य शैलीसारखीच आहे. अंतराळ गृहात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावर शेषशाही विष्णू व लक्ष्मी यांचे सुंदर चित्र रेखाटलेले आहेत. विष्णूच्या नाभीतून निघालेले कमळाचे फूल व फुलात विराजमान ब्रह्मदेव या चित्रात आपल्याला दिसून येते. माझं नाव श्रीराम वसंत डोंगरे. हे मी ह्या आसोली गावामध्ये श्री देवनारायणचे पुजारी संस्थानचे. तर हे नारायण पंचमी ह्यामध्ये वार्षिक जे कार्यक्रम आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी ह्या चातुर्मासमध्ये सर्व कार्यक्रम ह्यामध्ये होतात. त्यानंतर नोव्हेंबरपासून जत्रा ह्या ठिकाणी होतात
त्यानंतर बाकीचे जे बारीक कार्यक्रम आहेत मानकऱ्यासह इथे कार्यक्रम केले जातात पूर्ण वर्षभराचे. हे विष्णू पंचायतनाचं हे आहे आणि प्रत्येक मानकरी आपापली जे काय कामं असतील त्याप्रमाणे ते ह्या गावाची कामं ते करता येते. अशाप्रमाणे ह्या गावाची राठीचं ही कामं आहेत रीतिरिवाजाची. आणि 900 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हां, हे 700 ते 900 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे पूर्ण शाळेला मूर्ती आहे, हां, स्वयंभू आहे. स्वयंभू स्वयंभू मूर्ती तेवढं जागरूक स्थान. जागृत स्थान आहे त्याच्याप्रमाणे. म्हणजे 15 वाड्यांचं असं आहे का? हां, 15 वाड्यांचं. 15 वाड्यांच्यामुळे एक मंदिर. हां, एक मंदिर आहे. त्याच्यात उपमंदिर आहेत ते म्हणजे हां, रवणाथ आहे, धुरीपुरुष आहे, ओके. वेतोबा आहे, भूमिका आणि खासनगरी. भूमिका देवी ते हां, भूमिका अंसुरपालचं. आमचं नाही, आपले इथे आपले वेतोबा मंदिर इथेच वेतोबाच्यातले. आहे. हो, इथेच आहे. ते 5 देवता आहेत. हां, असे प्रमाणे तर आपल्या गावाची पूर्ण हे आहे. ओके. धन्यवाद दादा. ओके ओके. अंतराळगृहात प्रवेश करताच आपल्याला अंतराळगृहाच्या छतावर विष्णू सहस्त्र नामावली लिहिलेली दिसून येते. या विष्णू सहस्त्र नामावलीमुळे मंदिराच्या स्थापत्य कलेत आणखी भर घालते. मित्रांनो, अंतराळगृहात असलेल्या मोठ्या 6 खांबांवर खालच्या बाजूला मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या दशावताराच्या सुंदर व सुबक सोनेरी रंगात रंगवलेल्या मूर्त्यांचे दर्शन घडते. शंकरेशनाय नमः, वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, ओम अदोक्षयाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्रीदेव कुलदेवताय नमः, नारायण देवते नमः, नारायण पंचायतन देवते नमः, विष्णु नंदिनी 24 संख्या का पुष्प दल समर्पण म्हणजे नेमका प्रातःकाल दुग्ध पंचामृत महाअभिषेक तेरे नैवेद्यार्थे दुग्ध शर्करावृत मिश्र पंचामृतम नैवेद्य प्राणाय स्वाविनय स्वागम स्वासमन स्वापन पंचामृत नैवेद्यार्थे पुष्पाणिचम तथा. मित्रांनो, गर्भगृहात आपण प्रवेश करतात आपल्याला गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस संगमरवरी चौरंगावर द्वारपालाच्या मूर्ती नजरेस पडतात. प्रवेशद्वाराच्या कमानीवर 5 फणा असलेल्या नागाचे शिल्प कोरलेले आहे. तर गर्भगृहातील श्री देवनारायणाची मूर्ती ही कालपाषाणातील एक स्वयंभू मूर्ती आहे. ही मूर्ती खूपच सुंदर व आकर्षक आहे. या मूर्तीचे वेगळेपण असे की येथे नारायणाला मिशी आहे, मोठे डोळे, डोक्यावर चांदीचा मुकुट, रंगबिरंगी वस्त्रालंकार यामुळे मूर्तीचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते. महाविष्णु पंचायत महागणपती देवताभ्यो नमः. रूपम दीपम महागणपती देवताभ्यो नमः. रूपम दीपम सरस्वती देवी महालक्ष्मी देवताभ्यो नमः. देवी महालक्ष्मी देवताभ्यो नमः. रूपम दीपम नारायणाभ्यो नमः. रूपम दीपम नारायणाभ्यो रूपम दीपम रथसालिना पंचोपचार भोजनंचम 24 संख्या का पुष्पदलय समंजन प्रदर्शनम 24 संख्या का पुष्पदलय समंजन धनंजय हरि ओम श्री शांताकारो वृषगशयन पद्मनाभो सुरेश्वर विश्वाधारं शुभांगम लक्ष्मीकांतं गमननिर्विघ्नं. मित्रांनो, हे जे श्रीदेव नारायण मंदिर आहे हे पंचक्रोशातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर श्रीदेव नारायण पंचायतन म्हणून ओळखले जाते. श्रीदेव नारायण पंचायतन म्हणजे
श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव वेतोबा, श्रीदेवी विठ्ठलाई, श्रीदेवी भूमिका, श्रीदेवी सातेरी, श्रीदेव ब्राह्मण, श्रीदेवी खाजनादेवी इत्यादी 12 पाचाची देवस्थी आहे. मित्रांनो, या मंदिरात दसरा उत्सव आणि श्रीदेव नारायणाचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. तुम्ही कधी कोकणामध्ये वेंगुर्ल्यामध्ये आल्यास नक्की या मंदिराला भेट द्या. या मंदिराची स्थापत्यकला व बांधकामशैली पण तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. एवढं सुंदर हे मंदिर आहे. बाकी असे त्यात पण व्यवस्थित नंतर बंधन असेल पुन्हा जो पैसा त्यांनी सरांनी मागवते त्यांची आज ते धाड किती झाली ते जेव्हा पैसा व्यवहार मिळतात त्याचे आर्थिक अडचण येतात आजपासून 3 दिवसात तो पैसा व्यवहार शब्द दिल्यानंतर दुसऱ्या दिल्यानंतर साधारण 3 दिवसात पैसा म्हणून देवला नारायण करता तुमच्याकडे नंतर पैसा व्यवहार मिळाला त्या पैशातून त्या विद्यालय महाविषय विद्यालय नंतर त्यांनी समर्पण सांगण्याप्रमाणे आज त्यांनी अभिषेक घेतले ते आगमन केलेले आहे. तर याच्या अजिबात जो पैसा आहे तो पैसा आजपासून टाकायचा महादेव. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल हे मंदिर किती सुंदर आहे. श्री देवनारायण मंदिर आसोले गाव हे 900 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आतमध्ये जी नारायण देवाची मूर्ती आहे ती शालिग्राम पाषाण स्वरूपातील मूर्ती आहे. ही खूप तेजस्वी आहे. म्हणजे साक्षात देव आपल्यासमोर उभे आहे असं आपल्याला इथं आल्यावर अनुभूती भेटते. आणि मंदिराचं जे वातावरण आहे, आजूबाजूचा परिसर आणि आतमध्ये जे वातावरण आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला इथं आल्यावर भेटते आणि मनाला एक आत्मिक समाधान भेटतं. मित्रांनो, कोकणातील जी मंदिर आहे ते आपल्या ह्या कोकणवासियांनी, आपल्या कोकणकरांनी जपून ठेवली आहे. ती इथली संस्कृती परंपरा कोकणकर आज या अभिमानाने जपत आहे आणि ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे आमच्या कोकणकरांची. आणि मंदिराचा परिसर तितका सुंदर स्वच्छ आहे. तुम्ही जर कोकणामध्ये आला आणि खास करून वेंगुर्ल्यामध्ये आला तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराज.